राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नंतर राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्री. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यास मोदी मागे हटणार नाहीत. सरकारनं नुकसानीचा केंद्र अहवाल केंद्राकडे सरकारकडे पाठवावा. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं शेतकऱ्यांना आश्वासन. अमित शहा राज्य सरकारच्या पाठीशी. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पूरग्रस्तांच्या मदतीचा अंतिम प्रस्ताव राज्यानं केंद्राकडे द्यावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी होईल ते पाहावं. शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला. मातोश्रीवर ठाकरे गटाची महत्वाची बैठक. संजय राऊत, अनिल परबांसह इतर नेते राहणार उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबत चर्चा. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये पुन्हा नाईकांचा जनता दरबार. सोमवारी ठाण्यामध्ये गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन. शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा. नाशकात आज शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा. भाजपनंतर नाशकात शिवसेना ऍक्शन मोडवरती. एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. ठाण्यामध्ये महायुती विरोधामध्ये मविया आणि मनसे एकत्रित आल्याच्या चर्चा. जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी बैठक. राजन विचारे, अविनाश जाधव, काँग्रेसचे नेते सुद्धा उपस्थित. भाजप शिवसेनेची युती न झाल्यास कार्यकर्ते मरून जातील. मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान. कार्यकर्त्यांसाठी युती करण्याचंही केलं आवाहन. महाराष्ट्रात फक्त आय लव्ह महादेवच चालणार. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर पॅकमध्ये जाऊन लावा. मंत्री नितेश राणेंचा इशारा. आमदार बापू पठारे आणि स्थानिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा आरोप. बापू पठारे शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार. पुण्यातील लोहगाव परिसरातली घटना. मनसे नेते मराठवाड्याचा दौरा करणार. बाळा नांदगावकर, मनोज चव्हाण मराठवाड्यामध्ये जाणार. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सुद्धा करणार पाहणी. छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक. तर विभागीय आयुक्त कार्यालयावरती 11 ऑक्टोबरला मोर्चा धडकला. नवी मुंबई विमानतळावर नोकरी. स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या. शेकापचे नेते जयंत पाटलांची मागणी. तर अन्यथा एकही विमान उडू देणार नाही. जयंत पाटलांचा इशारा. जळगावच्या कुसुंबा गावामध्ये अंधाधुंद गोळीबार आणि दगडफेक. 8 ते 10 जणांनी एकाच कुटुंबावर हल्ला केल्याची माहिती. परिसरामध्ये भीतीचं वातावरण. मनपा रुग्णालयामध्ये तरुणांचा गोंधळ. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तरुणांकडून अर्वाच्य शिवीगाळ. मुंबईतील हाकीम अजमल रुग्णालयातला धक्कादायक प्रकार. कफ सिरप लहान मुलांसाठी धोकादायक. मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडूमध्ये कफ सिरपवर बंदी. केंद्र सरकारनं बोलावली आपत्कालीन बैठक. कफ सिरप संदर्भामध्ये नागपूर प्रशासन अलर्ट मोडवर. औषध विक्रेत्यांना कफ सिरपची विक्री थांबवण्याच्या सूचना. तर औषध विक्रेत्यांकडे असलेल्या सिरपवर साशंकता. धाराशिवच्या भूम कळंबमध्ये मुसळधार पाऊस. बाणगंगा नदीला, दुधना नदीला पूर. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा. 7 ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधारेचा अंदाज. गुहागरसह लाडघर समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग. पायलटचा दर्जा. तर राज्यातील 5 समुद्र किनाऱ्यांचा सुद्धा होणार समावेश. ऐन दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ होणार. प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वीज महागणार. मेट्रो बेस्ट रेल्वे एसटी मोनोचं तिकीट एकाच ऍपवरून काढता येणार. एकात्मिक तिकीट प्रणालीचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण. MMRDA कडून तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. अमेरिका सैन्य दाढी ठेवण्यावरती बंदी घालणार. ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय. शीख आणि मुस्लिम सैनिकांवर नाराजी. नेपाळमध्ये ढगफुटी भूस्खलनामुळे 22 जणांचा मृत्यू. विमानतळ महामार्ग बंद. जनजीवन सुद्धा विस्कळीत.